नमस्कार जी, मंसूर आलम, रिकवरी 24 आज आपको बताने जा रहा है। आज आप देखिए कर्नाटक के रैली में जिस टाइम तेज की बारिश हो रही थी, उस टाइम हमारे राहुल गांधी जी मंच के ऊपर भाषण कर रहे थे। और जब भाषण जो कर रहे थे तो मेन टारगेट उनका बीजेपी था। बीजेपी इसलिए था क्योंकि आप जानते हैं कर्नाटक के अंदर 40% बीजेपी कमीशन लेता है। किसी भी काम आप करो या सरकारी योजना कुछ भी निकला हुआ हो जनता के लेकर के, लेकिन फिर भी कमीशन बीजेपी सरकार को 40% आप दो, उसके बाद जाकर के जनता के सामने ये योजना जो है लेकर के आप जाओ। इस बीच राहुल जी जब उन्होंने वहाँ मंच के ऊपर जब वो गए रैली के अंदर, तो उन्होंने क्या बोला कि मुझे यहाँ फुल बहुमत से मुझे आप जिताओ, कांग्रेस पार्टी को आप जिताओ। तो जो 40% जो कमीशन जो ले रहा है, जनता का पैसे जो खा रहा है बीजेपी सरकार, और उस पैसे को ले करके वो अपने मित्र को देता है, और जनता क्या कर रहा है, जनता मर रहा है या जी रहा है, उससे उनको परवाह नहीं है। तो आप मुझे जिताओ तो सारे पैसे मैं निकाल दूंगा। सबसे पहले आप सबका यहाँ बहुत बहुत नमस्कार। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। हमने पहले हेलीकॉप्टर से कोशिश की, वापस जाना पड़ा, अब गाड़ी से आए। ಈಗ ನಾವು 12 ಗಂಟೆಗೆ ಕಲಬುರಗಿಯಿಂದ हेलीकॉप्टर ಮುಖಾಂತರ ಬಂದಾಗ ಮತ್ತೆ वापस होगಬೇಕಾಯಿತು, और काफी लोगों को यहाँ कष्ट हुआ, जो दूर दूर से आए थे उनको वापस जाना पड़ा। ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ತಾಲೂಕಿಂದ ಏನು ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಸಂಕಷ್ಟ ಆಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೇಳ್ತೇನೆ। आप जानते हो कि कर्नाटक में जो सरकार है वो चोरी की सरकार है। कर्नाटक राज्यದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಇದೆ। सबसे पहले वो सरकार आपने नहीं चुनी थी। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ತಾವು ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆ ಸರ್ಕಾರ ಬಂದಿಲ್ಲ। बीजेपी के लोगों ने पैसा देकर, एमएलए खरीद कर वो सरकार चोरी की। बीजेपी सरकार ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕರನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಆಮಿಷವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಬ್ಯಾಂಕ್ನವರಿಂದ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। उसके बाद हर काम में बीजेपी ने 40% कमीशन लिया। ಮತ್ತೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸದಲ್ಲಿ 40% ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। तो इसको हमें 40% सरकार कहना चाहिए। इडी देशದಲ್ಲಿ कर्नाटकದ बीजेपी सरकार का ಹೆಸರು 40% सरकार है। कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने नरेंद्र मोदी जी को चिट्ठी लिखी और कहा कि ये 40% लेते हैं। कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ಅವರು ಇದು ನಾವು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅವರು ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ಬರೆದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇದು ಒಂದು 40% ಸರ್ಕಾರ ಅಂತ। प्रधानमंत्री ने जवाब नहीं दिया, ಆದರೆ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। हमारी सरकार आने वाली है, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ इसको कोई नहीं रोक सकता। ಇದು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಯಾರು ತಡೆ ಇಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ। और ये भी तय है कि बीजेपी को 40 नंबर बहुत अच्छा लगता है। ಮತ್ತೆ बीजेपी ಅವರಿಗೆ 40 नंबर ಏನಿದೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ ಇದೆ ಅವರಿಗೆ। 40 नंबर से इनको प्यार है, मोहब्बत है। ಅವ್ರಿಗೆ 40 नंबर बड़ा प्रीति, इसीलिए कर्नाटक की जनता इनको 40 सीटें देगी। ಅದಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಅವರು ಕೇವಲ 40 सीट ಈ ಬಾರಿ ಕೊಡ್ತಾರೆ। और कांग्रेस पार्टी को कम से कम 150 सीट मिलेगी। ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸುಮಾರು 150 सीट नंबर से चुनाव। 3 साल इन्होंने चोरी की, 40% कमीशन लिया। 3 ವರ್ಷ ಅವರು ಕಳ್ತನ ಮಾಡಿದ್ರು,
ಮತ್ತು 40% ಅವರು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. आपको याद होगा जब 371 जे की बात हुई तो अडवाणी जी ने, वाजपेयी जी ने कहा कि नहीं किया जा सकता. ನಿನ್ನೆ ನೆನಪಿರಬಹುದು 1999ರಲ್ಲಿ ಆರ್ಟಿಕಲ್ 371 ಜೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಅಂದಿನ ಉಪ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗಿರುವಂತಹ ಎಲ್.ಕೆ. ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ಇದು ಮಾಡಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. और जैसे ही हमारी सरकार आई हमने वो काम कर दिया. ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಆ ಒಂದು ಆರ್ಟಿಕಲ್ 371 ಜೆ ತಿದ್ದುಪಡಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. और आपको हजारों रोजगार, इंजीनियर्स, डॉक्टर्स, लॉयर्स बनने का ये अपॉर्चुनिटी मिली. ಅದರಿಂದ ಸಾವಿರಾರು ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್, ಡಾಕ್ಟರ್ಸ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್ಸ್ ಬಹಳಷ್ಟು ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. और सच्चाई ये है कि बीजेपी की सरकार 371 जे को इंप्लीमेंट नहीं करती है. ಮತ್ತೆ ನಿಜವಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು, ಆರ್ಟಿಕಲ್ 371 ಜೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಏನ್ ಮಾಡಿದೆ ಅದು ಈ ಒಂದು ಭ್ರಷ್ಟ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ 12% इस्तेमाल किया गया है. 3,000 ಕೋಟಿ ಏನು ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅದರಲ್ಲಿ ಕೇವಲ 1,100 ಕೋಟಿ ಉಪಯೋಗಿಸಿದ್ದಾರೆ. 50,000 रोजगार जो आते हैं आज वेकेंट पड़े हैं. ಸುಮಾರು 50,000 ಹುದ್ದೆಗಳು ಇನ್ನೂ ಭರ್ತಿಯಾಗಿಲ್ಲ. हम इन 50,000 रोजगार को भरेंगे. ನಾವು ಈ ಒಂದು 50,000 ಉದ್ಯೋಗವನ್ನು ನಾವು ಭರ್ತಿ ಮಾಡ್ತೇವೆ. स्पेशल एजुकेशन जोन पॉलिसी यहाँ आपको देंगे. स्पेशल एजुकेशन जोन ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ जिससे IITs और IIMs भी यहाँ आए. IIT ಮತ್ತೆ IIMs ನಾವು ತಗೊಂಡು ಬರ್ತೇವೆ. और 5,000 करोड़ रुपए हम इस रीजन के लिए अलॉकेट करेंगे. ಮತ್ತೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ 5,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. हर ग्राम पंचायत को 1 करोड़ रुपए मिलेगा. प्रति ग्राम पंचायत 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತದೆ. कर्नाटक के लिए हमने 4 वायदे किए हैं. कर्नाटक राज्यಕ್ಕೆ ನಾವು 4 ಪ್ರಾಮಿಸಸ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. गृह लक्ष्मी 2,000 रुपए हर महीने हर महिला को. गृह लक्ष्मी प्रति ತಿಂಗಳು ಪ್ರತಿ ಮಹಿಳೆಗೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೇವೆ. गृह ज्योति 200 यूनिट बिजली मुफ्त में. गृह ज्योति ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ 200 ಯೂನಿಟ್ ಉಚಿತವಾಗಿ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. अन्न भाग्य 10 किलो चावल हर परिवार के मेंबर को. अन्न भाग्य 5 केजी 10 केजी ಮಾಡ್ತೇವೆ. युवा निधि 2 साल के लिए 3,000 रुपए हर महीने ग्रेजुएट्स को और 1,500 रुपए हर महीने डिप्लोमा होल्डर्स को. युवा निधि ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ಗೆ 3,000, डिप्लोमा ಮತ್ತೆ ITI ಮಾಡಿದವರಿಗೆ 1,500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೇವೆ. और आखिरी और नया वायदा, 5वां वायदा, महिलाओं के लिए फ्री ट्रैवल पब्लिक बसेस में, पब्लिक ट्रांसपोर्ट में. ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಬಸ್ಸಸ್ ಅಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಅವರು ಹೋಗಬಹುದು. ये काम बीजेपी नहीं कर सकती है. ಈ ಕೆಲಸವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಟ್ಟರೆ ಬಿಜೆಪಿ ಆಗಲಿ जेडीएस ಆಗಲಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. प्रधानमंत्री ने कहा कि ये काम नहीं किया जा सकता. वो सही कह रहे हैं. बीजेपी के शासन में ये काम नहीं किया जा सकता. ಏನವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಂತೂ ಖಂಡಿತ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. क्योंकि बीजेपी की सरकार 40% चोरी करती है. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ 40% ಸರ್ಕಾರ ಇದೆ. और जो सरकार 40% चोरी करती है वो ऐसे वायदे कर नहीं सकती. ಯಾವ ಸರ್ಕಾರ 40% ಕಳ್ಳತನ ಮಾಡ್ತದೆ ಈ ತರ ಅವರು ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. हमारी सरकार गरीबों की, छोटे व्यापारियों की, किसानों की, मजदूरों की सरकार होगी. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಡವರ, ದೀನದಲಿತರ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಸರ್ಕಾರ ಇದೆ. आप आज बारिश में दूर दूर से आए, आप भीगे, आपने इतने प्यार से मेरी बात सुनी, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. ಇಷ್ಟೊಂದು ಮಳೆಯಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ತಾವು ಬಂದಿದ್ದೀರಾ ಅಂದ್ರೆ, ಇಷ್ಟೊಂದು ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಾ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. और कम से कम 150 सीटें कांग्रेस पार्टी को मिलनी चाहिए. ಮತ್ತೆ ಈ ಬಾರಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ
ನಾವು 150 ಸೀಟ್ ಗೆದ್ದೇ ಗೆಲ್ತೀವಿ क्योंकि बीजेपी पैसे से भ्रष्टाचार से सरकार को चोरी करने की कोशिश करेगी। ಯಾಕಂದ್ರೆ ದುಡ್ಡಿನಿಂದ ಆಮಿಷ ಹೂಡಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಶಸ್ಸು ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಲು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। उनके एमएलए ने कहा कि बीजेपी में चीफ मिनिस्टर का पोस्ट 2500 करोड़ में बिकता है। ಅವ್ರ ಎಮ್ಎಲ್ಎ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು 2500 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ। उनको आप 40 सीटें दीजिए, कांग्रेस पार्टी को 150 दीजिए। ತಾವು ಅವ್ರಿಗೆ 40 ಸೀಟ್ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ರಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ 150 ಸೀಟ್ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ರಿ। और गरीबों की, किसानों की, मजदूरों की, छोटे व्यापारियों की सरकार बनाइए। ಇದು ಬಡವರದು, ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರದ್ದು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ, ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿದೆ। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद। लेटेस्ट न्यूज़ और आपकी ज़िंदगी के दिन भर की बड़ी जानकारी को समझने के लिए और जानने के लिए हमारे चैनल रिकवरी 24 को सब्सक्राइब करें और बाजू वाला बेल आइकन दबा के ऑल पर क्लिक ज़रूर करें और साथ ही में इस वीडियो को लाइक, शेयर और कमेंट भी ज़रूर करके जाएं।